आणि आता एक नजर टाकणार आहोत 10च्या 25 मोठ्या बातम्यांवर। आरोप करणारे लोकसभेनंतर बेरोजगार होतील। मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरे गटावर टीका, तर लोकसभेनंतर घरी बसावं लागणार, शिंदेंचा विरोधकांवर निशाणा। शरद पवारांची 9 आणि 10 मार्चला दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांसोबत बैठक। पवार गट महाराष्ट्रासह इतर 2 राज्यातील निवडणूक लढवण्याची शक्यता। अजित पवारांच्या सभेनंतर आता शरद पवारांची भोरमध्ये जाहीर सभा। 9 तारखेला भोरमध्ये महाविकास आघाडीचा महामेळावा। शरद पवार, संजय राऊत, संग्राम थोपटे यांची जाहीर सभा। बारामतीमध्ये युगेंद्र पवारांचा सलग दुसऱ्या दिवशी गावभेट दौरा सुरू। युगेंद्र पवार आज नीरा वागज जिल्हा परिषद मतदारसंघातील गावांना भेटी देणार। सुनेत्रा पवारांनी माजी आमदार घोलप यांच्या कुटुंबाची घेतली भेट। घोलप कुटुंबियांचं इंदापूर तालुक्यामध्ये राजकीय वर्चस्व। अजित पवार गटाकडून बेरजेचं राजकारण सुरू असल्याच्या चर्चा। शिवानी वडेट्टीवारांनी चंद्रपूरसाठी मागितली काँग्रेसकडे उमेदवारी। शिवानी वडेट्टीवार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या। बाळासाहेब थोरात यांच्या कन्येची सक्रिय राजकारणात एंट्री। जयश्री थोरात यांची संगमनेर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती। सामाजिक कार्यात सहभागी असणाऱ्या जयश्री आता सक्रिय राजकारणात। पुणे लोकसभेसाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस। काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल यांचं नाना पटोलेंना पत्र। आधी जनमताचा कौल घ्या, मग उमेदवार ठरवा, बागुलांचं पटोलेंना पत्र। शिपिंग उद्योगामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। शिपिंगवरील कामगारांच्या पिळवणुकीचा देखील केला पत्रात उल्लेख। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची मार्गदर्शक सूचना। प्रशासकीय विभागानं त्यांच्या वेबसाईटवरून राजकीय नेत्यांचे फोटो हटवण्याचे आदेश। मंत्री दादा भुसे मानहानी खटला प्रकरणात जिल्हा न्यायालयाकडून खासदार संजय राऊतांना पुन्हा दिलासा। 30 मार्चला पुढची सुनावणी। एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबावर होणाऱ्या कारवाईला स्थगिती। शासनानं विशेष तपास पथकाचा अहवाल सदोष ठरवला। गौण खनिज उत्खनन प्रकरणी खडसे कुटुंबाला 137 कोटींचा ठोठावला होता दंड। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी शिंदेंचा मोठा निर्णय। महागाई भत्ता 42%वरून 46% करणार। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढवला। शासनाच्या वेबसाईटवरील कागदपत्रांच्या आधारे मराठा कुणबी दाखला द्या। प्रमाणित प्रतींचा आग्रह नको। राज्यातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना शिंदे समितीचे निर्देश। पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणामध्ये मास्टरमाइंड संदीप धुणेच्या प्रेयसीचा ड्रग्ज तस्करीत समावेश। संदीप धुणेची प्रेयसी सोनम पंडितची पुणे पोलिसांकडून चौकशी। संदीपनं सोनमच्या नावानं मोबाईल सिम कार्ड घेतल्याचा पोलिसांना संशय। बर्ड फ्लूमुळे नागपुरातील 8500 कोंबड्यांचा मृत्यू। 10 किलोमीटर पर्यंतच्या परिसरात निगराणी क्षेत्र म्हणून केलं घोषित। हळदीला विक्रमी भाव। सांगलीच्या बाजारात हळदीला मिळाला 41,101 रुपये। ऐतिहासिक विक्रमी दर, शेतकऱ्यांना दिलासा। 10वी-12वी बोर्ड पेपर तपासणीवरती 63,000 शिक्षकांचा बहिष्कार। अंशतः अनुदानित शिक्षकांचा पवित्रा। शासन अनुदानाचा टप्पा वाढवत नाही तोवर बहिष्कार कायम ठेवण्याचा इशारा। निकाल थांबवण्याची भीती। वर्षभरात 2 वेळा कर्ज घेऊन परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ। कोल्हापुरातील 35,000 शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा विशेष अध्यादेश। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कोलकाता येथे विकास कामांचं उद्घाटन। 15,400 कोटी रुपयांच्या अनेक कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी। कोलकात्यात पाण्याच्या 13 मीटर खाली धावणार मेट्रो। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। 520 मीटरचा प्रवास 40 सेकंदात पूर्ण होणार। सोन्यानं गाठला विक्रमी उच्चांक। प्रति 10 ग्रॅम 800 रुपयांनी वाढलं। 64,404 रुपये तोळा, तर चांदीचा भाव 74,200 रुपये। संदेशखाली हल्ल्याचा तपास सीबीआयकडे वर्ग। निकाला विरोधात पश्चिम बंगाल सरकार सर्वोच्च न्यायालयात तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी मात्र अमान्य।